स्पिरिट बदलली जाते बॅट्समनची. क्षेत्ररक्षण देखील खेळाडूसाठी थोडं वेगळं सेट करावं लागतं आणि त्या माइंडसेटनी मैदानावरती खेळायला लागतं. आणि लेफ्टी राईट कॉम्बिनेशन आता मैदानावरती आहे. धीमा गतीचा चेंडू थोड्या हलक्या गतीनं टाकला जातो, डायरेक्ट हिट करतोय. कव्हरला काही खेळाडू नाही, एक धावसंख्येचं रूपांतर दुहेरी धावसंख्येमध्ये केलेलं आहे. जर कदाचित कव्हरला खेळाडू असता त्या ठिकाणी तर धावसंख्या ही एक वाचवण्यामध्ये यश मिळालं असतं, पण आता धावसंख्या जमवाव्या लागतील. याच हेतूनं मनसुबाने मैदानावरती खेळला जातोय. 2 धावसंख्येने श्रीगणेश खेळला जातो धावफलकाचा. अवघ्या एक गड्याच्या मुबदल्यामध्ये 2 धावसंख्या लागल्या जात आहे. त्या ठिकाणी 2 बॅट्समन मैदानावरती खेळ करता येतात, कारण की महत्त्वाचा गडी खरं तर वैभव बाद झाला, स्वास्थ्यात परतला. आता संपूर्णपणे जिम्मेदारी सागर आणि त्याचबरोबर विजय या खेळाडूच्या खांद्यावरती बॉल मिळेल. शफल झाला खेळाडू, फर्स्टमध्ये खेळाडू आहे त्या ठिकाणी कलेक्ट करेल बॉलला आणि तितपत धावसंख्या मात्र जमवली जाईल. ती 1 धावसंख्या 3 धावसंख्या प्रगती पुस्तकावरती येताना पाहायला मिळतात. एक गडी देखील महत्त्वाचा बाद झाला. हे P1चं षटक आहे. जास्तीत जास्त धावसंख्या जमवण्याचा प्रयत्न दोन्ही बॅट्समनचा मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल, कारण की P1चं षटक खऱ्या अर्थानं खूप महत्त्वाचं असतं, कारण की 9 षटरक्षक प्रतिबंधनामध्ये जोडले जातात आणि संपूर्ण मैदान खेळाडूला खुलं असतं. आणि हे चॅलेंज ज्यावेळेस प्रतिस्पर्धी संघात येतो ना, त्यावेळेस गोलंदाज देखील तितक्याच ताकदीचा मैदानावरती वापरला जातो. उंच फटका आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल, जज करेल बॉलला. येस, डेफिनेटली पकडलाय. तू चल पुढे, मी येतो मागून. 3 धावसंख्या वैयक्तिक करून तंबूच्या दिशेने जर विचार केला संघीय धावसंख्येचा 3 आकड्यावरती विजयला पहिल्या चेंडूवरती परतावं लागेल. बाकी द डगआउट मिस्टर विजय. खरं तर बाद झाले दोनही स्ट्रायकर खेळाडू आता तंबूच्या दिशेने परतताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आज मागितली जाते पंचांकडे. 3 धावसंख्या जरूर संघाच्या झाल्या. थोडी परिस्थिती आता बिकट आहे. कर्जतवरून बराचशा दूरचा पल्ला गाठून खरं तर हा संघ इथपर्यंत पोहोचलाय. चांगला खेळ करावाच लागेल. एक याच विभागातील चांगला संघ, त्याचबरोबर स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित मान्यवर आदरणीय मनोजजी पाटारे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येईल. मी सचिनजी जाधव यांना विनंती करतो की आदरणीय मनोजजी पाठारे यांचा या ठिकाणी आपण शुभ सन्मान करावा, ही आपल्याला विनंती. प्रणिती लावून सावरोळी संघाचे नेहमीच मेंटर राहिले ती खेळाडू आणि त्याचबरोबर सावरोळीचे एक यशस्वी आयोजक देखील राहिलेले ते नाईट स्पर्धेचे, ज्यांची स्पर्धा खरं तर वर्षाच्या सुरुवातीस सातत्यपूर्वक आपल्याला घडवताना पाहायला मिळते. KTC टीम जरा व्यासपीठ कव्हर करा. मनोजजी पाटारे साहेबांचे या ठिकाणी शुभ सन्मान केलं जात आहे. चला, आणि त्याचबरोबर KTC टेनिस क्रिकेट मात्राचे ओनर आदरणीय KP वॉरियरचे ओनर आदरणीय नागेशजी साळुंके साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. मी प्रसाद भोईर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करावा, ही विनंती. त्याचबरोबर सूरजदादा केदार हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण सन्मान करूया. मी सचिनजी जाधव यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सूरजजी केदारी साहेबांचा सन्मान करावा. या 3 व्यक्ती खरं तर नेहमी सातत्यपूर्वक या खालापूर विभागामध्ये कुठेही स्पर्धा असू देत, कुठे मग ती खोपोली शहरात असू दे, पंचकृषी विभाग असू दे, त्याचबरोबर छत्तीशी विभाग असू दे, यांची उपस्थिती खऱ्या अर्थानं खूप महत्त्वाची असते. आदरणीय संतोषजी जोरकर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करूयात. संतोषजी जोरकर या आपण आपलं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. एक अतिरिक्त धावसंख्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. त्या बॉलवरती देखील संपूर्णपणे फिरून खेळ गलीच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल. प्रोडक्शन खूप चांगलं राहिलं या बॉलवरती. बॉल थांबत नाही, या बॉल जातो बाउंड्री लाईनच्या पलीकडे. नंबर मिळेल 4, आलाय चौकार.
आदरणीय शेखरजी जाधव साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. आठ धावसंख्या प्रगती पुस्तकावरती आता येताना पाहायला मिळतात. कमळाकरचे जाधव साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील आपण या ठिकाणी सहर्ष स्वागत करूयात. पहा, अतिथी देव भव. खरं तर आपली संस्कृतीच खऱ्या अर्थानं ही मान्यवरांचा सन्मान करणं. चला मॅचकडे जाऊयात. ज्या ठिकाणी आपण विचार केला प्रगती पुस्तकाचा, तर धावा येऊन पोहोचलाय त्या तब्बल अंतर्गत वराडी संघाच्या बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रामध्ये तब्बल 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 9 धावसंख्या. पासून थोडासा बराचसा दूर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. चेंडू बीट होतोय खेळाडू. खूप चांगली गोलंदाजी चालू आहे खरं तर राधाकृष्ण सावलोळी या टीमच्या मैदानावरती. डॉट बॉल जास्त फेकले जात आहेत, विकेटकडे जास्त लक्ष न देता. हेच खऱ्या अर्थानं खूप महत्त्वाचं असं मैदानावरती. व्हाईट बॉल अतिरिक्त चेंडू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. धावसंख्येत 1 आकड्यानं भर पडेल आणि जम पोहोचेल ते तब्बल 10 या आकड्यावरती. 10 धावसंख्या प्रगती पुस्तकावरती आपल्याला पाहायला मिळतात. वाईटसाठी रिव्ह्यू घेतला आहे खऱ्या अर्थानं. वाईट नाही असं बॅट्समॅनला, खऱ्या बॉलरला असं वाटतं. त्यानंतर ऑनफिल्ड डिसिजनचा विचार केला तर वाईट बॉल आणि त्यानंतर त्यांच्या शैलीवरती आक्षेप घेतला गोलंदाज. प्रसाद भोईर या टेक्निशियन रूममध्ये. प्रसाद भोईर. योग्य तो निर्णय जरूर आपल्यापर्यंत पोचवला जाईल. KTCची संपूर्ण टीम कव्हर करते खरं तर या स्पर्धेला. अचूक निर्णय आपल्यापर्यंत पोहोचला जाईल यात मात्र शंका नाही, कारण की स्पर्धा ही घरचीच आहे. कोणत्याही स्पर्धेला संघाप्रती अन्याय होणार नाही. इट्स फेअर डिलिव्हरी. पंचांनी डिसिजन देखील मागे घेतला आणि हे खरे तर पंचांची महत्त्वाची भूमिका आहे. कधी कधी ज्यावेळेस डिसिजन चुकतो आणि प्रामुख्याने कधी कधी पंच तो डिसिजन मागे देखील घेत नाही आणि ऑनफिल्ड लगेच गेम चालू केली जाते. पंचांकडे अपील केली जाते. आता खेळाडू थांबणार नाही, गिलतंबूच्या दिशेने. आता परिस्थिती थोडी बिकट झाली आहे आंतर टीमची. डीजे अवघ्या धावसंख्या षटकामध्ये आल्या. 6 धावसंख्येचा विचार करता येऊन पोहोचल्या तब्बल 9 आकड्यावरती. 3 गडी बाद झालेत. 9 धावा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. बॅट्समन आपल्याला पाहायला मिळेल सागर आणि जय. सागर अद्याप वैयक्तिक 8 धावसंख्येवरती मैदानावरती खेळताना पाहायला मिळतो. आता संपूर्णपणे जिम्मेदारी
सागरच्या खांद्यावरती असताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. साहिल घोसाळकर गोलंदाजी मार्कवरती येताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन संघ आपल्याला पाहायला मिळतो राधाकृष्ण सावरोली टीम. कधी कधी प्रणित 11 सावरोली या नावाने खेळताना जर विचार केला मग त्याच्यामध्ये मनोज दादा असेल, गौरव नेहमी सातत्यपूर्वक पाहिला आहे. त्याचबरोबर रोहितला देखील आपण त्या टीममध्ये पाहतो, राजला देखील पाहतो. पण नवीन संघ एक आता तयार होताना आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यांना देखील चेअरअप करण्यासाठी खरं तर मनोज पाठारे या ठिकाणी उपस्थित आहेत. सफल झाला पूर्णपणे फिरून खेळण्याचा प्रयत्न, उंच चेंडू जज करतील का क्षेत्ररक्षक, लेकिन ते त्याच्या देखील आवाक्याबाहेर स्वतः क्षेत्ररक्षक प्रेक्षक बनलाय. पण बॉल थांबत नाही, बॉल लाईन बाउंड्री लाईनच्या पलीकडे नंबर मिळेल 4 आलाय. एक नशिबाचा अर्थात एक नवसंजीवनी देणारा हा चौकार. डोचा 4K बाउंड्री. चौकार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. 13 धावसंख्या प्रगती पुस्तकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. संपूर्णपणे आडेबा फळणी खेळण्याचा प्रयत्न आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. समोरून अगदी नाकासमोरून गोलंदाजानं बीट केला बॅट्समनला. कोणत्याही प्रकारची धाव मिळणार नाही. चौकार खाल्ल्यानंतर थोडं कमबॅक करताना आता या ठिकाणी पाहायला मिळतं. स्कोर थोडा डाऊन होताना पाहायला मिळतो. जर ग्राफचा विचार केला तर अवघ्या पहिल्या षटकामध्ये 3 आल्या, त्यानंतरच्या षटकामध्ये 6 आल्या आणि सुरुवात या षटकाची चौकाराने झाली. असं वाटलं की आता सुरुवात होतीये की काय धावसंख्या यायला. संपूर्णपणे यष्टांच्या मागे येऊन खेळण्याचा प्रयत्न. हा देखील डॉट बॉल. 3 चेंडूंमध्ये अवघ्या 4 धावसंख्या कमवताना पाहायला मिळतोय आपल्याला. 13 धावसंख्यांवरती थांबला. हाच का तो अंतरट वरडी संघ इतका लांबचा प्रवास करून या स्पर्धेमध्ये दाखल झाला. एकदम धीम्या गतीचा चेंडू. क्षेत्ररक्षक देखील विचारात पडला आता नक्की काय करावं. पण महत्वाच्या क्षणी हास्यमय वातावरण थोडंसं झालं. सगळ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्नचिन्ह पडला असेल की क्षेत्ररक्षक नक्की कोणत्या विचारात होतं, मैदानात लक्ष होतं की नाही हा प्रश्नचिन्ह पहिला असेल. त्यानंतर झेल का पकडली नाही आणि चेंडूवरती हात का घातला नाही हा देखील विचार केला असेल त्याने. नंबर मिळेल 4 आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल ती तब्बल 17 या आकड्यावरती. 17 धावसंख्या. संघर्ष करायचा असेल तर धावसंख्या तितक्याच ताकदीनं कराव्या लागतील. आता कमीत कमी 40 धावसंख्या जरी होणं गरजेचं असेल त्यावेळेस एक फायटिंग स्कोर उभा राहू शकतो. त्याच्यातील 17 तर आल्यात आणि आकाश प्रामुख्याने आपण नेहमी म्हणतो की ज्यावेळेस धावसंख्या जमत नाही ना त्यावेळेस स्लो स्कोरिंग मॅच होते आणि धावसंख्या ज्यावेळेस जमायला सुरुवात होते ना मग त्या धावसंख्या खोऱ्याने येतात. डॉट बॉल पाहायला मिळतोय. यानंतरची मॅच टॉससाठी या चाललं. कळोती टीम आणि त्याचबरोबर पळसा 11 पुण्यनगरी पळसझरी टीम. दोन्ही टीमचे कॅप्टन्स विनंती आपल्याला की टॉससाठी या आपण. कळोती आणि पळसझरी. सरळ उडवलाय समोरच्या दिशेनं ऑन स्क्रीन. खेळ होईल का त्याच्या खाली नाही. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. ऑन स्ट्रेट मिळाल नंबर 6 आलाय बेधडक येतो षटकार. देखील टीम मीटिंग. त्यानंतर प्रत्येक षटकानंतर देखील टीम मीटिंग. कुठल्या क्षेत्ररक्षकाला कोणत्या पोझिशनला राहायचं हे माहीत नसतं. गोलंदाज कोण करणार आहे, गोलंदाजी कोण करणार आहे हे देखील ठरलेलं असतं रणनीतीनुसार. यष्टीरक्षक कोण राहणार आहे हे देखील ठरलेलं असतं. खरं तर महत्त्वपूर्ण चर्चा मैदानावरती आकाश सातत्यपूर्वक 3 व्यक्ती जास्त करतात. एक गोलंदाज, दुसरा कर्णधार आणि तिसरा यष्टीरक्षक. हे
3 खेळाडू मैदानाचं समीकरण सोडवत असतात सातत्यपूर्वक. त्यामुळे विनंती असेल सर्व टीम थोडं कोऑपरेट करा आपण, कारण की वेळेला खूप महत्त्व आहे. कारण की एक वेळ माणूस थांबेल आपल्यासाठी, पण वेळ कोणासाठी कधी थांबत नाही. कारण की पहाटे 4 वाजल्यापासून ते 7 वाजल्यापर्यंत जे न्यूजपेपर 4 ते 5 रुपयांनी किमतीत मिळताना ते 8 नंतर 4 रुपये किलो किमतीने मिळलं जातं बाजारामध्ये. त्यामुळे थोडं वेळेचं भान घ्या. 2 षटकं अगदी आपण पाहिलं की 9 धावसंख्येची पडली. हे षटक थोडं मोठं पडलं आपल्याला पाहायला मिळालं. 14 धावसंख्येचं श्रेयश आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. श्रेयश गोलंदाज शेवटचा आणि अंतिम षटक या गोलंदाजाच्या हातामध्ये दिला. डू अँड डाय, जिंका किंवा मारा, पण यामध्ये तुम्हाला धावा करायच्या, यामध्ये प्लेस करून चालणार नाहीयेत. एकेरी दुहेरी धावसंख्येपेक्षा जास्तीत जास्त धावसंख्या नंबर 4-6 कसा मिळेल याच्याकडे जास्त भर देतील. उंच चेंडू थांबत नाहीये, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिल्या सुरुवातीस असं वाटलं की धावा होत आहेत की नाही अंतर टीमच्या, पण दुसऱ्या षटकानंतर जी सुरुवात झाली, आता हंस खे तुझी बारी, बॉल जाते बाउंड्री लाईनच्या पलीकडे, येतोय षटकार. फटका खेचलाय जरूर, क्षेत्र देखील ते क्षेत्ररक्षक आहे. मगाशी प्रेक्षक बांधला, आता क्षेत्ररक्षक बांधलाय. ज्या खेळाडूची फळी तळपती झाली होती मैदानावरती, आता त्यालाच परतीचा प्रवास करावा लागेल. खेळाडू क्रमांक 4 येईल मैदानातून बाहेर. साहिल आमचे मित्र आज डीजे ऑपरेटरच्या भूमिकेत आहेत. मनोज मेहतर आणि प्रसाद घोसाळकर यांच्याकडून सावरली टीमसाठी जगन्नाथपुरीला खरं तर फिरायला गेले. त्या ठिकाणाहून या ठिकाणी शुभेच्छा येत आहेत. 2 चेंडूंचा अद्याप या ठिकाणी खेळ संपुष्टात आला. हे सत्र संपण्यासाठी अजूनही 4 चेंडू शिल्लक असतील. धावसंख्येचा विचार केला 29 धावसंख्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. धावसंख्या, 4 चेंडू अजूनही क्रॉस द लाईन खेळला. एक कंप्लीट केली जाईल, दुसरीचा प्रयत्न केला जातो. तुतू मैमय जरूर झाली, पण या सगळ्याच्या गडबडीत धुंदीत खेळाडूंनी मात्र उचलला फायदा. 2 कंप्लीट केल्या जातात. धावसंख्येत 2 बदल केला जाईल आणि जाऊन पोहोचेल ते तब्बल 31 या आकड्यावरती. 31 धावसंख्या प्रगती पुस्तकावरती पाहायला मिळत आहे. चला कलोते आणि पळसझरी टीम, दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी या. दोन्ही टीम्स चला टॉससाठी कलोते आणि पळसझरी संपूर्णपणे फिरून खेळण्याचा प्रयत्न केला जातो. बीट केला जाईल, बीट होईल खेळाडू. कोणत्याही प्रकारची धाव नाही आहे. धावसंख्येचा विचार केलाय, स्थिरावले गेले. खरं तर थंड पडली आता धावसंख्या तब्बल 31 या आकड्यावरती. 31 धावा आल्यात. अजूनही चेंडू शिल्लक असेल ते तब्बल 2 चेंडू शिल्लक असणार आहेत ही इनिंग संपण्यासाठी. लॉंग द कार्पेट एक कंप्लीट केली जाईल, दुसरीचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा अगदी सहजरित्या कंप्लीट केल्या जातात. तिसरीचा प्रयत्न केला जाईल का? यस, डेफिनेटली प्रयत्न केला जातोय आणि खेळाडू तिसऱ्या धाव्याला बाद. तिसऱ्या धाव्याला खेळाडू झालेला आहे बाद. 2 धावा असेल, धावसंख्या 2 आकड्यानं केला जाईल बदल आणि जाऊन पोहोचेल दुहेरी आकडा अर्थात 33 या आकड्यावरती. 33 धावा प्रगती पुस्तकावरती आल्यात. नवीन खेळाडू शेवटच्या चेंडूसाठी दाखल होतोय मैदानावरती. बॅट्समन नेम शुभम खेळाडू मैदानावरती दाखल झाला. शेवटचा बॉल असेल, लास्ट बॉल ऑफ विनिंग. हे सत्र संपण्यासाठी 1 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे.
पळसदरी संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित झाला आणि त्याचबरोबर कलोते संघाचा देखील कर्णधार या ठिकाणी उपस्थित झाला. मान्यवरांना विनंती करतो की आपल्या पवित्र शुभासे आपण टॉस करावा ही आपल्याला विनंती. स्टायलिश प्लेयर नागेश हिट केलंय बॉलला. स्वीट साऊंड आणि ताकद थोडी कमी पाहायला मिळाली. शेवटच्या क्षणी मिळालेली ही विकेट. स्कोर थोडा डाऊन झालाय. धावसंख्येचा विचार केला तर बनवलं खरं तर बॅटिंग करणाऱ्या वैष्णवी कंस्ट्रक्शन अंतरट उभारेडी धावा जमवल्या 33 करायच्यात. आता 34 धावसंख्या करायच्या असतील. द्वितीय सत्रामध्ये ज्यामध्ये बॅटिंग करेल राधाकृष्ण सौरवली. पण मॅचमध्ये काय होतंय याकडे मात्र सगळ्यांच्याच नजरा लागल्या जातील. पण याचं संपूर्णपणे चित्रीकरण स्पष्ट करण्यासाठी निकाल जरूर लागेल आपल्यापर्यंत. पण हे चित्र सांगण्यासाठी मायक्रोफोनवर आमंत्रित करूयात आखाची देशमुख. अर्थातच या आपल्या खालापूरच्या जोडीला विनंती करतो संतोष जोरकर आणि त्याचसोबत असतील अर्थातच सूरज केदारे यांना विनंती असेल येणाऱ्या मॅचचा आपण टॉस करण्यासाठी नक्कीच टॉस बॉक्समध्ये यायचंय. सूरज दादा आणि त्याचबरोबर संतोष जोरकर यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण पळसाई पळसदरी आणि त्यांच्या बरोबर असणारा संघ ऑपोजिटला